नमस्कार मित्रांनो, माझे नाव मृण्मय दीपक आरगुने. ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. मी आजपासून आपला एमपीएससी मधील इतिहास हा विषय शिकवणार आहे. इतिहास विषय एमपीएससी मधला खूप महत्त्वाचा विषय आहे, ज्याबद्दल आपल्याला दरवर्षी मेन्सला आणि प्रीला दोन्ही ठिकाणी प्रश्न विचारले जातात. तर मी आजपासून आपल्याकडून इतिहास या विषयाची तयारी करून घेणार आहे. तर आपण सर्वात पहिल्यांदा आधुनिक भारताच्या इतिहासाला सुरुवात करणार आहोत. भारतीय इतिहासाचे चार प्रमुख टप्पे पडतात. त्यातील पहिला प्रागैतिहासिक काळ, प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ आणि आधुनिक काळ. तर आधुनिक काळाचा इतिहास जो आहे त्या आधुनिक काळावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण आजपासून सुरुवातीला आधुनिक भारताचा इतिहास करणार आहोत आणि नंतर राहिलेल्या इतिहासाच्या शाखा आपण तपासणार आहोत. तर आधुनिक भारताचा इतिहास हा कधीपासून सुरू झाला याबद्दल इतिहासकारांमध्ये अनेक मतमतांतर आहेत. सर्वसामान्यपणे 1707 पासून इसवी सन 1707 पासून आधुनिक भारताच्या इतिहासाला सुरुवात झाली असं म्हणलं जातं. 1707 मध्ये कोणती महत्वाची घटना घडली तर मुघल बादशाह औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि मुघल बादशाह औरंगजेबाच्या मृत्यूपासून पुढे भारताच्या आधुनिक इतिहासाला सुरुवात झाली असं म्हणलं जातं. परंतु काही इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार असं आहे की जे युरोपियन खलाशी आपल्याकडे येऊन व्यापार करू लागले आणि आपले प्रशासकीय व्यवस्था इथे वसवू लागले, त्या कालखंडापासूनच आपल्याकडे आधुनिक भारताच्या इतिहासाला सुरुवात झाली असं काही किंवा अनेक इतिहासकारांचं म्हणणं आहे. तर आपण त्या अनुषंगाने आजचं लेक्चर चालू करणार आहोत. तर चला चालू करूया आजपासून. तर आजच्या लेक्चरचा महत्वाचा विषय असा आहे की आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये परकीय खलाशांचे किंवा युरोपियन लोकांचे भारतामध्ये झालेले आगमन, परकीयांचे भारतातील आगमन हा आपल्या आजच्या लेक्चरचा टॉपिक आहे. त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करू. तर 15वं शतक हे जगाच्या इतिहासावरती परिणाम करणारे शतक ठरलं. 15व्या शतकामध्ये अनेक भौगोलिक शोध लागले, 15व्या शतकामध्ये अनेक वैज्ञानिक शोध लागले, 15व्या शतकामध्ये युरोपियन लोकांची साहसी वृत्ती वाढली. यामुळे 15वे शतक हे जगाच्या इतिहासावर परिणाम करणारे शतक मानले जाते. याची सुरुवात कशी झाली तर त्याच्या आधीची एक पार्श्वभूमी आपण लक्षात घेऊया. मध्ययुगीन कालखंडामध्ये जो काही व्यापार होत होता, युरोपियन राष्ट्र म्हणजे पश्चिमेकडची राष्ट्र आणि आशियातील राष्ट्र म्हणजे पूर्वेकडची राष्ट्र, तर पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील राष्ट्रांमधला व्यापार हा मुख्यत्वे मध्य आशियातून जाणाऱ्या खुष्कीच्या मार्गातून होत असे. तर खुष्कीचा मार्ग म्हणजे काय तर खुष्कीचा मार्ग म्हणजे जमिनीवरून जाणारा मार्ग. आणि हा व्यापार मुख्यत्वे अरब लोक करत असत, अरबी लोक करत असेल. जे मध्य आशियामध्ये राहणारे अरबी लोक होते त्यांच्याद्वारे हा व्यापार मुख्यत्वे केला जायचा. पश्चिमेकडून काही माल ते पूर्वेकडे आणून विकत आणि पूर्वेकडचा माल पश्चिमेकडे जाऊन विकत. पश्चिमेकडच्या देशांमध्ये पूर्वेकडील म्हणजे भारतामधील मसाल्यांच्या पदार्थांची भरपूर मागणी होती. आणि 15व्या शतकामध्ये म्हणजेच 1453 साली, इसवी सन 1453 तुर्कांनी ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकून घेतले. कॉन्स्टँटिनोपल हे शहर सध्याच्या टर्कीमध्ये आहे. ह्या शहराचं व्यापारी मार्गात सर्वात मोठं स्थान होतं. ह्या शहरातूनच सगळा व्यापार पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील राष्ट्रांमध्ये चालायचा. याच कॉन्स्टँटिनोपलला आजच्या युगामध्ये इस्तंबूल म्हणलं जातं. तसेच याला बायझंटाईन सुद्धा म्हणलं जातं. तर कॉन्स्टँटिनोपल तुर्कांनी जिंकून घेतलं आणि तुर्कांनी हा मार्ग बंद करून टाकला. अरबांचा व्यापार ह्या मार्गातून पूर्णपणे बंद करून टाकला. यामुळे परिणाम काय झाला तर पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील व्यापाऱ्यांचे किंवा राष्ट्रांचे व्यापार ठप्प झाले. युरोपियन राष्ट्रांमध्ये मसाल्यांच्या पदार्थांची चणचण भासू लागली. त्यामुळे त्यांना पूर्वेकडील राष्ट्रांकडे मुख्यत्वे भारताकडे येणारे नवीन मार्ग शोधण्याची खूप मोठी त्यांना गरज भासू लागली. यातूनच पोर्तुगालच्या राजांनी याला खूप मोठं प्रोत्साहन दिलं. पोर्तुगीज खलाशांनी मोठ्या प्रमाणामध्ये सागरी सफरी कराव्या असं पोर्तुगालच्या राजांनी जे काय आहे ते डिक्लेअर केलं. ते त्यांना पूर्णपणे मदत करत असत की नवीन जहाजं नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही पूर्वेकडील राष्ट्रांचा शोध घ्या आणि तिथला पहिल्यांदा व्यापार चालू करा. ही
पोर्तुगालच्या राजाची पहिली मागणी होती. तर त्यातून काय झालं तर आपल्याला माहिती आहे अमेरिका खंडाचा शोध लागला. याच ज्या काही भारत शोधाच्या मोहिमांमध्ये अमेरिका खंडाचा शोध कोलंबसने लावला. नंतर अमेरिगो वेस्पुसीच्या नावाने त्याला अमेरिका असे नाव देण्यात आले. त्यानंतर पूर्वेकडे दक्षिण आफ्रिकेपर्यंत बार्थोलोम डायस नावाचा पोर्तुगीज खलाशी केप ऑफ गुड होपला येऊन थांबला. केप ऑफ गुड होप म्हणजे जर तुम्ही आफ्रिका खंडाचा नकाशा लक्षात घेतला तर आफ्रिका खंडाच्या नकाशाला खाली असे टोक आहे. जसे भारताला खाली टोक आहे त्याचप्रमाणे आफ्रिका खंडालाही खाली टोक आहे. तर ह्या टोकाला जे इथं एकदम टोकावरती एकदम शेवटी जे ठिकाण आहे त्याला केप ऑफ गुड होप असं म्हणलं जातं. तिथं केपटाऊन नावाचं शहर आहे आज. तर केप ऑफ गुड होपला येऊन थांबला. केप ऑफ गुड होप म्हणजे आशेचे भूशिर आणि ह्या आशेच्या भूशिरावर बार्थोलोम डायस येऊन थांबला. त्यानंतर याच मार्गाचा अवलंब करून पोर्तुगीज खलासी वास्को द गामा हा केप ऑफ गुड होपला आला आणि 1498 ला इसवी सन 1498 ला वास्को द गामा 3 जहाजं घेऊन केप ऑफ गुड होपला आला. केप ऑफ गुड होप मध्ये त्याला अब्दुल माजिद नावाच्या गुजराती व्यापाऱ्याने त्याला भारताचा मार्ग दाखवण्यास मदत केली. त्याने हा जो काही केप ऑफ गुड होपचा खालचं टोक होतं याला असा वळसा मारला. इथून तो उत्तरेकडे आला आणि तिथून थेट पूर्वेकडे आला आणि तो भारतीय सीमेवरच्या कालिकत नावाच्या बंदरावर येऊन पोहोचला. कालिकत जे आज केरळमध्ये आहे. तर कालिकत मध्ये येऊन पोहोचला. कालिकत मध्ये येऊन पोहोचल्यानंतर त्यानं काय केलं तर तिथे एक झांबोरियन नावाचा राजा होता. झांबोरियन. तर झांबोरियन राजाची परवानगी घेतली आणि तिथं तो व्यापार करू लागला. त्याने 3 महिने भारतामध्ये वास्तव्य केले. 3 महिन्याच्या वास्तव्यामध्ये त्याने भरपूर मसाल्याचे पदार्थ घेतले. मुख्यत्वे आपल्याकडून काळे मिरे हे जे काही मसाल्याचे पदार्थ आहे काळे मिरे याला ब्लॅक पेपर म्हणलं जातं इंग्लिशमध्ये. तर काळ्या मिऱ्याचा बराचसा त्याने साठा घेतला आणि तो तिथून जाऊन युरोपमध्ये गेला आणि युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात नफ्यावरती त्याने हा काळ्या मिऱ्याचा वापर केला. काळ्या मिऱ्याला युरोपमध्ये ब्लॅक पेपर बरोबर ब्लॅक गोल्ड म्हणलं जातं. ब्लॅक गोल्ड सोन्यासारखा त्याला भाव होता इतकी त्यांना त्याची गरज होती. तर वास्को द गामा येऊन गेल्यानंतर काय झालं तर पोर्तुगीजांचे अनेक व्यापारी इकडे येऊ लागले. पोर्तुगीजांनी कालिकत कोचीन या केरळमधल्या बऱ्याचशा किनारपट्टी भागांवरती आपला व्यापारी हक्क वसवायला सुरुवात केली. व्यापारी ठाणी वसवायला सुरुवात केली. यातूनच काय झालं तर त्यांनी गव्हर्नर नियुक्त करायला सुरुवात केली. ज्या व्यापार संघटना होत्या त्यांच्या जी काही व्यापारी शहरं होती त्यांचं नियंत्रण ठेवण्यासाठी ते एक गव्हर्नर किंवा एक अधिकारी त्याची नेमणूक केली जायची. तर दुसरा जो गव्हर्नर आला अल्फान्सो द अल्बुकर्क यानं खऱ्या अर्थाने पोर्तुगीजांची सत्ता इथे भारतामध्ये पाया रोवण्याचं काम अल्फान्सो द अल्बुकर्कने केलं. याने काय केलं तर 1510 मध्ये गोवा हा प्रदेश आदिलशहाच्या सरदारांकडून जिंकून घेतला. 1510. आज आपल्याला माहिती आहे आपल्याकडची बरीचशी लोक गोव्याला सहलीला जातात. गोवा हे एक मोठं पर्यटनाचं ठिकाण आहे. तर गोव्यामध्ये काय आहे तर गोव्यामध्ये आजही सगळी ख्रिस्ती संस्कृती आहे. पूर्णपणे पोर्तुगीजांची संस्कृती गोव्यामध्ये आजही दिसून येते. कारण पोर्तुगीज हे सगळ्यात पहिल्यांदा भारतामध्ये आले आणि सगळ्यात शेवटी भारतातून गेले. 1962 ला गोवा मुक्ती संग्राम झाला. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947 ला आणि 1947 पासून 1962 इतक्या मोठ्या अंतराच्या काळानंतर पोर्तुगीज भारत सोडून गेले. इंग्रजांनंतरही पोर्तुगीज आपल्याकडे तसेच होते. याबद्दल आपण पुढे चर्चा करणारच आहोत. तर 1510 ला गोवा हे ठिकाण काबीज केलं. गोव्यामध्ये स्वतःची प्रशासकीय व्यवस्था त्यांनी राबवायला सुरुवात केली. गोव्यामधील लोकांची धर्मांतर मोठ्या प्रमाणात करण्याला सुरुवात केली गेली. गोव्यामध्ये नारळ आणि काजूच्या बागांची आणि भात शेतीच्या मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रोत्साहन दिलं. आणि ह्या अल्फान्सो द अल्बुकर्क याने सगळ्यात पहिल्यांदा गोव्यामध्ये 1510 ला सतीबंदी लागू केली. आपण पुढे सुधारणांमध्ये बघणार आहोत.
ज्यावेळी इंग्रजांचं सरकार आलं त्यावेळी लॉर्ड बेटिंग आणि राजाराम मोहन रॉय यांच्या संगनमतानं किंवा यांच्या मोठ्या प्रयत्नातून सतीबंदीचा कायदा पूर्ण भारतभर लागू केला, परंतु 1510 मध्येच या अल्फान्सोनं गोव्यामध्ये सतीबंदीचा कायदा लागू केला होता. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आता पुढच्या काळामध्ये यांनी गोव्यामध्ये स्वतःचं मुख्यालय चालू केलं पोर्तुगीजांनी आणि एक प्रशासकीय व्यवस्था राबवायला सुरुवात केली. त्यांनी मुंबई, वसई, गोवा, कोचीन, कालिकत ह्या पूर्ण पूर्व किनारपट्टीवरच्या बऱ्याचशा व्यापारी ठाण्यांवरती आणि बऱ्याचशा बंदरांवरती सुरतमध्ये त्यांनी स्वतःचा व्यापार करण्यास सुरुवात केली आणि एक प्रशासकीय व्यवस्था त्यांनी इथे रूढ केली. तर त्यांच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये 2 महत्वाचे अधिकारी होते. पहिला होता व्हाईसरॉय. व्हाईसरॉय म्हणजे एक पंतप्रधान की जो पूर्ण प्रशासकीय व्यवस्थेचा प्रमुख होता. तो सचिवालयाच्या देखरेखीखाली कार्य करायचा, काम करायचा. आणि दुसरी ही महत्वाची पोस्ट आहे किंवा महत्वाचं पद आहे जे पोर्तुगीजांनी भारतामध्ये लागू केलं. या पोस्टवरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्यामुळे ही पोस्ट आपण बघूया. वेडॉर दे फजेंडा. याला इंग्लिश मध्ये असं लिहिलं जातं. वेडॉर दे फजेंडा हा महसुली अधिकारी होता. ह्याच्या अंडर पूर्णपणे महसुली कारभार चालायचा. महसुलाचे नियंत्रण, महसुलाचे नियमन या सर्व गोष्टींसाठी हा जबाबदार असायचा आणि वित्त व्यापाराच्याही बऱ्याचशा घटना ह्याच्या अखत्यारीखाली असायच्या. व्यापार करणे, व्यापाराचं नियमन, व्यापारामध्ये जहाजं कधी सोडायची, कधी आणायची, कुठल्या बंदरावर कोणता व्यापार करायचा, जकात किती भरायची, कुणाला किती द्यायची, व्यापारासंबंधी पूर्णपणे सगळं नियंत्रण आणि महसुलाचं संपूर्ण नियंत्रण हे वेडॉर दे फजेंडा या अधिकाऱ्याकडे असायचं. याबद्दल बऱ्याचदा प्रश्न विचारला गेलेला आहे, हे महत्वाचं लक्षात ठेवा. पोर्तुगीजांच्या कालखंडामध्ये प्रशासकीय व्यवस्थेमध्ये असणारा महसूल अधिकारी म्हणजे वेडॉर दे फजेंडा. ही झाली पोर्तुगीजांची भारतामधील प्रशासकीय व्यवस्थेला सुरुवात आणि पोर्तुगीजांनी स्वतःचे पाय इकडे कशी रोवायला सुरुवात केली याबद्दल ही झाली माहिती. आता दुसऱ्यांदा 2 नंबरला आपल्याकडे कोण आलं तर डच आले. डचांचा कार्नेलिस द हॉटमन. कार्नेलिस द हॉटमन हा सुरुवातीला सुमात्रा बेटांवरती गेला. जे इंडोनेशियाजवळ सुमात्रा ही बेट आहे किंवा जी इंडोनेशियाची सुमात्रा बेट आहे, इथे हा कार्नेलिस द हॉटमन गेला की जे भारताच्याही पूर्वेला आहेत. आणि त्यानंतर 1605 साली डच भारतामध्ये आले. त्यांनी आपली पहिली वखार मसुलीपट्टणम येथे पहिली वखार स्थापन केली 1605 ला. मसुलीपट्टणम म्हणजे आज त्याला मछलीपट्टणम असं म्हणलं जातं. हे आंध्र प्रदेशमधील एक शहर आहे. इथे पहिली वखार स्थापन केली आणि इथून हळूहळू डचांनी स्वतःची आर्थिक व्यवस्था वाढवण्यासाठी मसुलीपट्टणम, नागापट्टणम, सुरत अशा बऱ्याचशा बंदरावरती स्वतःची जी काही व्यापारी त्यांचं व्यवस्था होती ही सगळ्या या शहरांमध्ये वाढवायला सुरुवात केली. डचांबद्दल जास्त माहिती आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज नाही. फक्त डच दुसऱ्यांदा आले होते एवढंच फक्त लक्षात ठेवा. कारण डच जास्त काळ भारतामध्ये टिकले नाहीत. त्यांचा नंतर पाडाव झाला, इंग्रजांमुळे ते निघून गेले. हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आता 3 नंबरला आले इंग्रज. पोर्तुगीजांच्या मानाने इंग्रज खूप उशिरा आले. ज्या प्रमाणात जवळजवळ पोर्तुगीजांनंतर ते 100 वर्षांनी भारतामध्ये आले. तर इंग्रजांचं 31 डिसेंबर 1600 ला ईस्ट इंडिया कंपनी ज्या कंपनीने भारतावरती सुरुवातीला राज्य करायला सुरुवात केली ती ईस्ट इंडिया कंपनी 31 डिसेंबर 1600 मध्ये लंडनमध्ये स्थापन झाली, इंग्लंडमध्ये स्थापन झाली. त्यानंतर
1609 ला इंग्रजांचा कॅप्टन विल्यम हॉकिंग हा जहांगीरच्या दरबारी गेला. 1609 ला इंग्रज भारतामध्ये आले, सुरतमध्ये, आणि ते तिथून जहांगीरच्या दरबारात गेले. जहांगीरला जाताना यांनी बरेचशी नजराने बऱ्याचशा भेटवस्तू दिल्या, त्यामुळे जहांगीर बादशाह साहजिकच खुश झाला. या विल्यम हॉकिन्स वरती जहांगीरचं विशेष प्रेम निर्माण का झालं याची सगळ्यात महत्वाची बाजू म्हणजे विल्यम हॉकिन्सला तुर्की भाषा येत होती. मुघल मूळचे तुर्कस्तानातील होते, मंगोलियन वंशाचे होते, त्यामुळे भाषिक प्रेम आणि भाषिक प्रेमामुळे विल्यम हॉकिन्स आणि जहांगीरमध्ये सलोख्याचे संबंध निर्माण झाले. जहांगीर बादशाहने इंग्रजांना बरेचसे व्यापारी सवलती दिल्या, सुरतमध्ये व्यापार करण्यास परवानग्या दिल्या. यातून इंग्रज सुरतमध्ये स्वतःचा व्यापार करू लागले. परंतु आपण मागाशी बघितल्याप्रमाणे पोर्तुगीज आणि डच पहिल्यापासूनच इथं होते, त्यांनी बऱ्यापैकी सुरतमध्ये स्वतःचा व्यापार करायला सुरुवात केली होती, त्यामुळे यांचा सुरतमध्ये जास्त तग धरला गेला नाही. त्यांनी सुरतमध्ये पहिल्यांदा वकार उघडली, परंतु तिथे त्यांना जास्त यश आलं नाही. नंतर काय झालं तर 1662 साली आता ह्या मूळ युरोपीय राष्ट्र होती, इंग्रजांचे आणि पोर्तुगीजांचे जे काही युरोपातील हितसंबंध जोपासण्याची किंवा त्यांचे राजकीय संबंध जोपासण्याची जी काही त्यांची प्रक्रिया होती, त्यामध्ये इंग्लंडचा राजा आणि पोर्तुगालची राणी यांमध्ये लग्न होणार होतं. 1662 साली चार्ल्स द्वितीय नावाचा राजा होता इंग्रजांचा, त्याच्याबरोबर पोर्तुगालच्या राणीचा लग्न होणार होतं. आणि या लग्नामध्ये भेट स्वरूप किंवा हुंडा स्वरूप, त्यांच्याकडे हुंडा पद्धत होती. 1662 साली पोर्तुगीजांनी हुंडा स्वरूप इंग्रजांना बॉम्बे हे भेट दिली. बॉम्बे म्हणजे आजची मुंबई. तर बॉम्बे हा शब्द दोन शब्दांपासून बनलेला आहे, बॉम्ब आणि बे. बॉम्ब बे हा पूर्णपणे पोर्तुगाली शब्द आहे. बॉम्ब म्हणजे चांगले आणि बे म्हणजे बंदर. तर चांगले बंदर या अनुषंगाने हे बॉम्बे असे नाव पडले होते. हे बॉम्बे 1662 मध्ये इंग्रजांना भेट मिळाले आणि इंग्रजांनी बॉम्बेमध्ये स्वतःची जी काही व्यापारी यंत्रणा होती ती बॉम्बेमध्ये सुरतमधून हलवायला सुरुवात केली 1662 पासून. आणि त्यांनी 1672 ला मुंबईला मुख्यालय हलवलं त्यांच्या व्यापारी संघटनेचं. त्यात त्यांच्या आयुष्यात अजून एक दुसरी चांगली गोष्ट झाली ती म्हणजे 1682 ला गोवळकोंड्याचा जो कुतुबशाह आहे त्याने एक सोनेरी फरमान काढलं. सोनेरी फरमान म्हणलं जातं त्या गोष्टीला, सोनेरी फरमान. या सोनेरी फरमानामध्ये काय तरतूद होती तर इंग्रजांनी वार्षिक 500 पॅगोडा हे त्यांचं चलन होतं. 500 पॅगोडा वार्षिक कर भरायचा आणि त्या बदल्यात गोवळकोंड्याच्या कुतुबशहाच्या जेवढा आधिपत्याखाली जेवढा प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये त्यांना मुक्त व्यापार करण्याची आणि करविरहित व्यापार करण्याची सूट मिळाली. म्हणजे 500 पॅगोडा वार्षिक कर भरून जवळजवळ ते 5000 रुपये नफा कमवत असत. त्यामुळे भरपूर नफा त्यांना गोवळकोंड्याच्या राजवटीमध्ये झाला. याच दरम्यान त्यांनी मद्रास येथे, मद्रास म्हणजे आजचं चेन्नई, याच फरमाना अंडर त्यांनी चेन्नई येथे सेंट जॉर्ज हा किल्ला बांधला आणि त्या किल्ल्यांच्या मागे त्यांनी स्वतःच्या लष्करी यंत्रणा बळकट करायला सुरुवात केली. कारण किल्ला आला म्हणजे लष्कर आलं हे आपल्या सर्वांनाच माहिती. महाराजांचा इतिहास आपण जवळून पाहतो त्यामुळे आपल्याला किल्ल्यांचं महत्व चांगलं माहिती. आणि इंग्रजांनीही किल्ल्यांचं महत्व जाणून होते. भारतामधील किल्ल्यांच्या महत्वाबद्दल त्यांच्याकडे पूर्णपणे माहिती होती. त्यामुळे त्यांनी सेंट जॉर्ज हा चेन्नईमध्ये किल्ला बांधला आणि दक्षिण भारतातलं मुख्यालय त्यांनी चेन्नईला हलवलं. चेन्नई म्हणजे मद्रास येथे दक्षिण भारतातलं मुख्यालय त्यांनी हलवलं. त्यानंतर काय झालं तर त्यांनी बंगालमध्ये करार केला, बंगालच्या मुघल सुभेदारांबरोबर करार केला आणि बंगालमध्ये जाऊन व्यापार करू लागले. त्यामुळे आता भारतीय प्रदेशामध्ये मुंबई म्हणजे पूर्वीय बंदर, चेन्नई म्हणजे मुंबई म्हणजे पश्चिमेकडचं बंदर, चेन्नई म्हणजे पूर्वेकडचं बंदर आणि उत्तर भारतामध्ये बंगाल, ह्या पूर्ण
प्रदेशामध्ये म्हणजे भारताचा ज्यावेळेला आपण नकाशा असा खालून बघतो त्यावेळी इथे इथे आणि इथे असा पूर्ण त्यांनी त्रिकोणी व्यापार करायला सुरुवात केली. मोठी मोठी महत्वाची शहरं त्यांनी काबीज करायला सुरुवात केली व्यापारासाठी आणि यातूनच त्यांचं प्रबळ सत्ता निर्माण व्हायला सुरुवात झाली. आता यातच काय झालं तर त्यांनी इथे कलकत्त्यामध्ये दुसरा किल्ला बांधला 1700 मध्ये. 1700 मध्ये त्यांनी बांधला फोर्ट विल्यम. कारण कलकत्ता किंवा बंगाल प्रांत पहिल्यापासून सुपीक आणि सदन प्रांत आहे, त्यामुळे तिथील पूर्णपणे परिस्थिती बघून त्यांनी फोर्ट विल्यम हा किल्ला बांधला. आणि इंग्रजांच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची घटना घडली 1615 इसवी सन 1715 मध्ये काय झालं तर 1707 ला औरंगजेबाचा मृत्यू झाला हे आपण आता पाहिलं. तर 1715 ला फरुख सियार नावाचा बादशाह, मुघल बादशाह दिल्लीवर राज्य करत होता. त्यानं इंग्रजांबरोबर एक करार केला. त्या करारान्वये इंग्रजांना बऱ्याचशा सवलती मिळाल्या. त्यातली सर्वात महत्वाची सवलत म्हणजे इंग्रजांचं जे चलन होतं, इंग्रजी चलन जे फक्त मुंबई प्रांतामध्ये चालायचं, मुंबईच्या भागामध्ये चालायचं, बॉम्बे भागामध्ये चालायचं, कारण बॉम्बे हा इंग्रजांचाच प्रदेश होता, तिथे फक्त चालायचं. तर हे इंग्रजी जे चलन आहे या चलनाला पूर्णपणे मुघल प्रांतामध्ये याचा वापर करण्यास त्यांना परवानगी मिळाली. आजची आपण परिस्थिती पाहतो. आजच्या परिस्थितीमध्ये ज्यावेळी आपल्याला इकॉनॉमी स्ट्रॉंग ठेवायची तर इकॉनॉमी स्ट्रॉंग ठेवण्यासाठी तुम्हाला चलन व्यवस्था महत्वाची, म्हणजे आपली वृद्धिंगत पाहिजे किंवा चांगली बळकट पाहिजे. आज ज्याचं चलन महत्वाचं, ज्याचं चलन बळकट त्याचं जगावरती राज्य, ज्याचं जगाच्या मार्केटवरती राज्य. तर त्या फरुख सियारनं ह्यांचं दुसऱ्याचं चलन स्वतःच्या राज्यामध्ये चालवायला परवानगी दिली. त्यामुळे अर्थातच जे काही मुघलांची आर्थिक व्यवस्था होती ही पूर्णपणे इंग्रजांच्या हाताखाली आली आणि ह्याचाच फायदा इंग्रजांनी पुढच्या काळामध्ये घेतला. हे झालं आपण पाहिलं इंग्रज भारतामध्ये कसे आले आणि त्यांनी स्वतःची सत्ता प्रस्थापित करण्याच्या आधी कसे पाय पसरले याबद्दल आता आपण माहिती घेतलेली. आता चौथी सत्ता किंवा चौथी परकीय कुठले आले तर ते म्हणजे फ्रेंच. 1664 मध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. 1664 मध्ये फ्रान्सला झाली. तिथून ते 1667 ला भारतामध्ये आले. त्यांनी पहिली वखार सुरत येथे स्थापन केली. सुरत 1667 ला सुरत मध्ये आले. तिथून त्यांनी मसुलीपट्टणम अशी, परत शाहिस्ते खानाकडून. आता शाहिस्ते खान आपल्याला माहिती 1673 ला शाहिस्ते खान हा बंगालचा सुभेदार होता. औरंगजेब बादशाहचा मामा आणि छत्रपतींनी याची बोटं तोडली होती हे आपल्याला चांगलं माहिती. हा शाहिस्ते खान यानं बंगाल प्रांतामधील कलकत्त्याच्या जवळ असणाऱ्या चंदेरनगर मध्ये आपलं व्यापारी ठाणं वसवण्याची 1667 ला शाहिस्ते खानानं डचांना परवानगी दिली. इथून पुढे काय झालं तर 1674 ला दक्षिणेकडे व्यापार करत असताना 1674 ला दक्षिणेमध्ये व्यापार करत असताना आदिल शहाचा सुभेदार शेर खान लोधी याच्याकडून फ्रेंचांनी पॉंडिचेरी, आपल्या पूर्वीय किनारपट्टीवर असणारं महत्वाचं शहर आहे पॉंडिचेरी. आज आपल्याकडे भारताच्या संघराज्यामध्ये पॉंडिचेरी हे एक केंद्रशासित प्रदेश आहे. ज्याप्रमाणे गोव्यामध्ये आपल्याला पोर्तुगीजांची संस्कृती दिसते त्याप्रमाणे पॉंडिचेरीमध्ये आपल्याला फ्रेंचांची संस्कृती दिसते. पॉंडिचेरी हे सुद्धा एक दुसरं ख्रिस्ती ठिकाण आहे असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. इथे जर गेला तर फ्रेंच लोकांची पूर्णपणे संस्कृती पॉंडिचेरीच्या सगळ्या वातावरणामध्ये आपल्याला मिसळून गेलेली दिसते. त्यामुळे पॉंडिचेरीचंही महत्व भरपूर आहे. आणि हे फ्रेंच 1674 नंतर पॉंडिचेरीमध्ये स्थायिक झाले. पॉंडिचेरीमधून ते स्वतःचा व्यापार करू लागले आणि पॉंडिचेरीला त्यांनी महत्वाचं स्वतःचं व्यापारी ठिकाण बनवलं. आता ही झाली माहिती पूर्णपणे 4 ज्या सत्ता किंवा 4 जे परकीय आपल्याकडे भारतामध्ये आले आणि त्यांनी आपल्याकडे कशा प्रकारे राज्य करायला सुरुवात करायच्या आधी व्यापाराच्या
अनुषंगाने किंवा व्यापाराचं नाव घेऊन भारतामध्ये कशी स्वतःचे पाय पसरले याबद्दल आपण माहिती घेतलेली. तर पहिल्यांदा कोण आले तर पोर्तुगीज, दुसऱ्यांदा आले डच, तिसऱ्यांदा आले इंग्रज आणि चौथ्यांदा आले फ्रेंच. कालांतराने इंग्रज सगळ्यांना वरचढ ठरू लागले. इंग्रजांनी डचांची सत्ता संपवली, पोर्तुगीजांना गोव्यापुरतं सीमित केलं, फ्रेंचांना पॉंडिचेरीपुरतं सीमित केलं आणि स्वतःची सत्ता पूर्ण भारतावरती त्यांनी कशा प्रकारे निर्माण केली याबद्दल आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर हा क्रम लक्षात ठेवा. या क्रमाबद्दल बरेचसे प्रश्न विचारले जातात. तुम्हाला जर याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आपली सगळ्यांची शंका निरसन करणं ही माझी जबाबदारी. आणि आजचं लेक्चर कसं वाटलं हे सुद्धा सांगा. धन्यवाद.